हॅलो ऑल मंडळी, कशा आहात सगळे? मी आहे तुमचा इथेल भैया, म्हणजे आपला इथेल प्रो. आज आपण काय पाहणार? तर आज आपण पाहणार आहोत एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण टॉपिक, ज्याला ते म्हणतात क्लॉजेस. क्लॉजेस इन एसक्यूएल ओरॅकल. तर क्लॉजेस काय असतं बघा. तर सर्वप्रथम जर तुम्हाला मराठीतून सांगायला गेलं, क्लॉजेसला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे याचे भाग, पार्ट्स. ओके, मराठीमध्ये त्याला म्हणतात पार्ट्स. एसक्यूएल मध्ये क्लॉजेस काय असतात? एसक्यूएल मध्ये क्लॉजेस असतात की क्युरीचे पर्टिक्युलर पार्ट. सिम्पल. एक क्युरी लिहिली आहे 10 ओळीची, असताना ते बट ती सपोज ते क्युरी लिहिली आहे आणि त्याचे काहीतरी पार्ट्स आहेत, तर ते पार्ट ज्याच्यावर डिपेंडेंट असतात ते म्हणजे क्लॉज. ओके, डिफाईन कसं करावं क्लॉज? So SQL clause is a part of the statement that performs a specific task. It helps us to retrieve, filter, sort, group by. ओके, म्हणजे बेसिकली काय असतं, एसक्यूएल क्लासेस पार्ट जसं मॅनेज बोललो, क्लॉज म्हणजे जे पार्ट्स असतात पार्ट आपल्याला काय हेल्प करतात एसक्यूएल मध्ये? एसक्यूएल मधले क्लॉज आपल्याला हेल्प करतात डेटा सॉर्ट करण्यासाठी, डेटा पाहण्यासाठी, डेटा फिल्टर करण्यासाठी. कुठं आपल्या टेबलमध्ये, डेटाबेस मध्ये जे टेबल असतात, तर कुठले कुठले क्लॉजेस आहेत बघा. SQL मध्ये क्लॉजेस आहेत मेनली. ओके, लाईक युझिंग दॅट मेनली एक क्लॉज यूज केले जातात 6, जे काही सिलेक्ट, फ्रॉम, वेअर, ऑर्डर, ग्रुप बाय, हॅविंग. तसे खूप सारे आहेत, बट मेनली आपण जे इम्पॉर्टंट आहेत आपण त्यांनाच गो थ्रू करणार आहोत, राईट? ॲज इन थेरोटिकली, ॲज इन प्रॅक्टिकली. तर चलो आपण स्टार्ट करू. सिलेक्ट क्लॉज सिम्बल, सिलेक्ट आणि फ्रॉम. बट पहिले आपण डबल एकदा रिवाइज करतो ऍक्च्युअली मध्ये क्लॉज असतं काय. Clause in SQL statement is basically a particular statement which are help us to retrieve, filter, group by, or sort the data from our table, right? So then let's go put it. Next part. Select clause. Select clause comes along. Because select clause is basically used to retrieve the data from a table. सोबत भाषेत म्हणायचं गेलं, सिलेक्ट आपल्याला हेल्प करतं डेटा दाखवण्यासाठी. कुठून दाखवणार? आपल्या टेबलमध्ये. कोणता टेबल आहे? कसं बनवणार? तर ते करणार फ्रॉम क्लॉज. कधीही लक्षात आहे, आपण सिलेक्ट आणि फ्रॉम हे एकत्रित युज करतो. बाकी तुम्ही कुठलेही युज नाही केले तरी काय हरकत नाही. पण जर तुम्हाला एक साधारण टेबलचा स्ट्रक्चरचा सॉरी टेबलचा स्ट्रक्चर आणि डेटा जरी पाहायचा, तरी आपण काय यूज करणार? दोन सिलेक्ट आणि फ्रॉम. सिलेक्ट काय म्हणतो की बाबा डेटा दाखव, फ्रॉम काय म्हणतो बाबा कुठला डेटा दाखव. चला आपण काय करू, ऍज युजल, जसं की आपण प्रॅक्टिकल पाहतो, आपण जाऊन आपल्या लाईव्ह सर्व्हरवर तिथे आपण पाहू सिलेक्ट आणि फ्रॉमला यूज करतो. बघूया, मी आलेलो आहे आपल्या इथं लाईव्ह सर्व्हर. त्याने टेबलचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. ओके, पहिले मी ड्रॉप करतो माझा टेबल. सुरुवात से सुरू करते. ऑलरेडी क्रिएट केलं, बट मी हा ड्रॉप करतो. आपण ड्रॉप स्टेटमेंट शिकलेला आहे. ओके, जर तुम्ही प्रिव्हियस वाला व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे कमांड्स, त्या पाहून घ्या. येस, माझा टेबल वगैरे चलो टेबल क्रिएट करू. हे पण आपण पाहिलेलं आहे की आपण पहिला टेबल कसा क्रिएट करू शकतो आपला, राईट? सो हेर वी आर. लेट्स स्टार्ट. टेबल माझा क्रिएट झालेला आहे. क्रिएट आपण स्टेटमेंट पाहिलेली आहे आणि इन्सर्ट स्टेटमेंट ती पाहिलेली आहे की डेटा कसा इन्सर्ट करतो हे इथं मी डायरेक्ट करून गेले. यस, देन आता आपण तो आपल्या पहिला कुठला क्लॉज आपला चालले. काय करतो चालले, सिलेक्ट काम करतो, मला डेटा पाहायचा. फ्रॉम काय करतो ते सांगतो बाबा डेटा कुठला पाहायचा. कुठला पाहायचा? एम्प्लॉई. देन सिलेक्ट अलग अलग 101 हे झाले आपले फर्स्ट टू क्लॉज. कोणती कोणते? सिलेक्ट आणि फ्रॉम. पहिलं त्यांची थेरी पाहून घेऊ. काय असते थेरी? Select clause is used to retrieve data from a table, whereas from class specifies that which table should be which table data will be retrieved. म्हणजे काय? की डेटा पाहणार कुठला हे कोण करणार? कोणता? सिलेक्ट दाखवणार डेटा. डेटा पाहायचंय कुठला हे कोण दाखवणार? फ्रॉम. हे लक्षात. लेट्स गेट बॅक टू थर्ड वन clause, which is where clause. Where clause काय असतं? लिहिलेलं काहीतरी आहे बघा. जो वेअर क्लॉज इज फिल्टर रेकॉर्ड बेस्ड ऑन कंडिशन. आला बघा फिल्टर. जसं मी म्हणतो क्युरीचे, सॉरी, क्युरीचे पर्टिक्युलर पार्ट्स असतात. ते पार्ट्स आपल्याला सांगतात. एक पार्ट सांगतो काय बघायचं, एक पार्ट सांगतो कुठून बघायचं, आणि दुसरा पार्ट सांगतो किती बघायचं. तर वेअर सांगतो की किती बघायचं बाबा, पर्टिक्युलर कंडिशन लावायची का डेटा नाही लावायची का, सेम. चला मग वापस आता आपण अप्लाय करू आपलं वेअर क्लॉज.
याचा आपण पहिले सिलेक्शन फॉर्म पाहिले, आता आपण जाऊ वेअर क्लॉज. Select start from employee. आता मी टाकणार कोणतं थर्ड क्लॉज वेअर. आता मला काय करतो, आता बाबा मला काय झाले की नाही, मला फक्त डिपार्टमेंट जे आहे ते तेच इम्प्लॉय करायचं, मी तेच जास्त इंटरेस्ट. चला मग डिपार्टमेंट इज इक्वल स्ट्रिंग कशात मेन्शन करतो आपण कोर्स मध्ये IT करा. आणि अलीकडे चार पेपर आले बाबा, 1 2 3 4 राहुल मध्ये पण या राहुल काही माणसं होती. हा झाला आपला थर्ड क्लॉज मध्ये वेअर क्लॉज, जो सांगतो आपल्याला की डेटा कितीला किती पाहायचा अमाऊंट, म्हणजे बेसिकली काही कंडिशन लावायची का तुला काही फिल्टर लावायचं, सगळ्या डेटा मला थोडासा पाहायचा लाईक. हे झाला आपला तिसरा क्लॉज. आता आपण वापस विच इज आवर फोर्थ वन ऑर्डर बाय क्लॉज. ऑर्डर बाय क्लॉज काय, आता हे आपल्याला थोडंफार नाव काहीतरी आहे बाबा, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कळते की हा काय म्हणतात त्याला की ऑर्डरिंग कंपेअर घेता राईट. तसं करतो याच्या आधी एक आपला ग्रुप बाय क्लॉज आहे. Yes, सर्च केलं तर मी ग्रुप बाय क्लॉज हे सांगणार. ओके, आपण ऑर्डर आणि ग्रुप बाय करू. ऑर्डर बाय क्लॉज काय, ऑर्डर बाय क्लॉज असतो, सॉरी ग्रुप बाय क्लॉज असतो, जो की आपल्या डेटाला ग्रुपिंग करण्यासाठी हेल्प करतो आपण. जसं आता हा तिसरा वेअर बाय क्लॉज झाला. आता मला काय पाहिजे बाबा की मला ग्रुप डेटा बघायचा. ग्रुप डेटा पाहण्यासाठी कंडिशन असते. जेव्हा आपण ऍग्रीगेट फंक्शन यूज करतो, ऍग्रीगेट फंक्शन म्हणजे कोणते आले, मॅक्स आला, मीन आला, त्याच्यानंतर ऍव्हरेज आला, काउंट आला, तर हे असतात आपले ऍग्रीगेट फंक्शन. जेव्हाही आपण एखादा कॉलम यूज करतो सगळे स्टेटमेंट सोबत ऍग्रीगेट फंक्शन सोबत, तर आपल्याला तो ग्रुप प्रायमरी मॅन्डेटरी असतो. तसा सपोज मला काय बघायचं, मला पाहायचं की प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लोक किती येतात काउंट करून सांग. तर मग मी तिथे क्युरी चालले, मला काय पाहिजे लोक डिपार्टमेंट, म्हणजे मला डिपार्टमेंट वाईज लोक बघतो, पहिला काउंट कर बघा की डिपार्टमेंट वाईज किती स्टार फ्रॉम एम्प्लॉई झालं. नाही होणार. आता जसं सांगितलं, जेव्हा आपण ऍग्रीगेट फंक्शन यूज करतो एक सोबत, तर आपल्या ज्या सर्व्हिस स्टेटमेंट मध्ये जो प्रॉब्लेम आपण मेन्शन केलेला तो मॅन्डेटरी असतो, आणि प्रत्येक ऍग्रीगेट फंक्शन मध्ये ग्रुप हे मॅन्डेटरी असतं, मस्ट मस्ट. आपला काय ग्रुप डिपार्टमेंट बघा मला अकाउंट दाखवते. अरे काय दाखवले बघा आपल्याला, IT मध्ये आहेत 4 लोक, HR मध्ये आहेत 2 लोक, फायनान्स मध्ये आहेत 2 लोक, सेल्स मध्ये आहेत 2 लोक. तो हा आहे आपला तिसरा सॉरी चौथा क्लॉज म्हणजे ग्रुप आहे. जो काय करतो की आपल्या डेटाला ग्रुपिंग करण्यासाठी काय करतो, ग्रुपिंग कुठलाही डेटा आपल्याला राईट. हा झाला आपला ग्रुप आहे. आता जो नेक्स्ट क्लॉज बेसिकली काय करतो, आपण जे फिल्टर लावतो ना, त्या फिल्टर आपण लावतो प्रत्येक कॉलम मध्ये, कारण ग्रुप बाय मध्ये आपण सगळे कॉलम ऍग्रीगेटेड असतात, तर त्या ऍग्रीगेट फंक्शन सोबत यूज करतो आपण. तर यालाही फिल्टर करण्यासाठी आपला 6वा क्लोज आपल्याला हेल्प करतो, जो की आहे हॅव्हिंग क्लॉज राईट. तर तो आपण यूज करू पुढे. पहिले आपण यूज करू सगळे ऑर्डर बाय क्लॉज. ऑर्डर बाय केस सिंपल, हे तुम्हाला काय सांगता येईल ते सांग, किंवा मी सर तुला सांगतो सगळे डेटा पण दाखवेल मला, कुठला दाखव डेटा दाखव बघ मला एम्प्लॉय टेबल मधला, मिळाले एम्प्लॉय मधून. आणि तू काय कर मला ऑर्डरिंग करून दे त्याच्या थ्रू ID वर. ऑर्डर म्हणजे काय सिंपल की ऑर्डरिंग करून देतो, तुम्ही म्हणतो बाबा मला ID च्या आयुष्यात ऑर्डरिंग करून दे. आता हे झालं, बट इथे ना गोष्ट असते आपल्याला ते डिसाईड करतो की आपल्याला जर असेंडिंग दाखवायचं म्हणजे काय करा मला, तर डिसेंडिंग दाखवायचं. तर मी जर असं केलं बघा, च्या क्रमाने आली 1 2 3 4 5 6 7 8 नाही, इट इज इन अन असेंडिंग ऑर्डर. तर मी म्हणलं मला मोठी पाहिजे पाहिजे नंतर छोटी पाहिजे, मी कधी एसिंग ही आली उलटी ऑर्डर. जर मी तर काहीच नाही लिहिलं तर काय येणार, तर हा बाय डिफॉल्ट आपला जो ओरॅकल असतो तो याला कन्सिडर करतो असेंडिंग. तर हा झाला आपला फिक्स क्लॉज म्हणजे आपला ऑर्डर बाय क्लॉज. नेक्स्ट आता येऊ आपण आपल्या हॅविंग क्लॉज. पहिले हॅविंग क्लॉजची थिअरी आहे आपल्याला, यस ती पाहून घेऊ. काय असतं बघा हॅविंग क्लॉज. हॅविंग क्लॉज
The heavy clause is used to filter the group data. जसं मी बोललो की ग्रुप बाय जेव्हा यूज केलेला असतो त्याच्या कॉलमवर जेव्हा आपल्याला काही कंडिशन लावायची काही फिल्टरिंग लावायची तेव्हा आपण यूज करतो हेल्पिंग क्लॉज. चला मग बघू कसं करतात. वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्लॉज ट्रेस आलो मी इथं. आता मला काय करायचंय की बाबा मला सगळे डिपार्टमेंट वाईज लोक सांगते आणि फक्त तीच लोक सांगत नाही त्याच्यामध्ये पण वेगळं लोक तीन पेक्षा जास्त आहेत. म्हणजे मला डिपार्टमेंटचा काउंट लागतो. ओके काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई हेअर. आता इथे मी हेअर लावू शकतो काय? नाही लावू शकत. कारण आपल्याला ग्रुप डेटावर कंडिशन लावायची तर आपल्याला हॅव्हिंग क्लॉज यूज करायला लागतो. दुसरी मी ते लिहिलं. आता मी इथे काय लिहिलं असेल डिपार्टमेंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि ग्रुप बाय आहे मस्ट ऑफ आपण ऍग्रीकल्चर काय आहे ग्रुप बाय आपलं डिपार्टमेंट आणि म्हणजे नॉर्मल ठेवली मला काय लागतं वरच पाहिजे. आता मला एक कंडिशन पाहिजे मला फक्त तीच दाखवली पण म्हणजे त्याच्यामध्ये ती नाही तीन पेक्षा जास्त लोक आहेत म्हणजेच आपला हायरिंग क्लॉज हॅव्हिंग म्हणून स्टार इज ग्रेटर दॅन थ्री. म्हणजे तेवढे मोठं तीच फक्त लागू डिपार्टमेंट तीन पेक्षा जास्त लोक किती आला एक आय टी म्हणतो फक्त माझ्याकडे तीन पेक्षा जास्त लोक आहेत. सो इट इज आवर लास्ट अँड सिक्स हॅव्हिंग क्लॉज. एकदा थेरॉटिकली आपण इथेच जाऊ फर्स्ट टाकला आपण एक डेटा घेतला डेटा ऍड केला मग आपण फाईल आपलं फाईल सिलेक्ट तो काय करतो आपल्याला डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी बेसिकली तो काहीच डेटा परमिशन करतो फक्त डेटा दाखवतो हे तुझा टेबल आहे या टेबलमध्ये असं डेटा बस. फ्रॉम काय करतो फ्रॉम म्हणतो की तुला कुठला डेटा पाहिजे मी तिथे घेऊन जातो इन द सेन्स सिलेक्ट हा डेटा दाखवतो फ्रॉम तिथे घेऊन जातो जिथला डेटा आपल्याला पाहायचा म्हणजे मीज अँड नेव्हिगेटर फ्रॉम इज अँड नेव्हिगेटर तो नेव्हिगेट करतो डेटा कसं जाईल दे. मग आपण पाहिलं वेअर क्लास. वेअर क्लास काय करतो तो वेअर क्लास करतो आपल्याला डेटाशी कॅल्क्युलेशन किंवा असं म्हणतो डेटा फिल्टरिंग करतो लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा लिमिटेड रेकॉर्ड्स आपल्याला पाहिजे तेवढेच तू दाखव दे. दे ना आपण ग्रुप बाय काय करतो कॉलमला ग्रुपिंग ची प्रॉपर्टी लावून देतात बेसिकली एखाद्या डेटा मला ग्रुप डाटा मला पर्टिक्युलर जसं की आपण बघितलं की मला आयटीच लोक पाहिजे तिथे येतात किंवा मला सगळ्या याच्यामध्ये लोक दाखवतात. आता याच्यामध्ये आपण काउन्सर यूज करतो आपण मॅक्स यूज करू शकतो म्हणजे डिपार्टमेंट वाईज मॅक्सिमम सॅलरी किती आहे बाबा ती दाखवतो. आयटी मध्ये चार लोक आहेत एक दोन हायस्ट सॅलरी कोणाची त्याच्यामध्ये हायस्ट सॅलरी कोणाची किंवा कमी सॅलरी कोणाची विथ द हेल्प ऑफ मिनिमम हे करू शकतो राईट. त्यानंतर आपण बघितलं ऑर्डर मेसेज जीपी काय करतो आपल्याला सिम्पली आपल्या डेटाला ऑर्डरिंग करून देतात म्हणजे कोणताही इकॉनॉमी करू शकतो आपण डेटा आयडी वर केले जेव्हा आपण इंटिजर वर करतो ऑर्डरिंग तर ते आपल्या 1 to 3 फोरच्या आणि जेव्हा आपण एखादं स्ट्रीम कॉलम करतो काहीतरी सरनेम तर हा काय करतो की आपला तो अल्फाबेटिकल ऑर्डर त्यानुसार करतो एबीसीडी राईट. देन आपण बघितलं की ग्रुपिझम डेटावर कसं फिल्टर लावायचं म्हणजे हॅव्हिंग हॅव्हिंग काय करतो तो पण बेस्ट असतो फिल्टरलाच नाही बट तो हेल्प करतो ग्रुप कॉलमला फिल्टर करण्यासाठी राईट. तर इथं आपण असे पाच थेरॉटिकली ऍज वेल ट्राय बी करून बघितले की ते आउटपुट कसं दाखवतो. आता मी तुम्हाला थोडंसं बेसिक गोष्टी सांगतो राईट. आपण ऑफिस आपल्या फेरीवर अँड वी आर गेट बॅक विथ सिक्वेन्सेस असतात. ओके सिक्वेन्सेस काय असतात सिलेक्ट आपण बोलू आपली क्लॉजेस आहेत त्याचे वेगवेगळे सिक्वेन्सेस असतात जसं तुम्हाला इथे दिसतात एक दिल्या बाबा पहिलं काय रायटिंग सिक्वेन्स काहीतरी आपला theory order and with one of the execution order. So basically, it is nothing, but it is on the order of commands how they will be right or they will be wrong. तर पहिला जो कमांड आहे हा सिक्वेन्स आहे ते एक्सक्यूजच्या क्लॉजेस लिहिल्या कशा शकतात त्यांचा काही आकार उतार म्हणजे त्याचा काही चढता उतरतापर्यंत आपण ऑर्डर ऑर्डर येस हा खूप सारे सिक्वेन्स करतात पहिले तर चालले मग इथं फ्रॉम मग इथं वेअर मग इथं ग्रुप बाय मग इथं हॅव्हिंग ऑर्डर. बट हा जेव्हा एक्झिक्युशन सिक्वेन्स होतो तेव्हा हा चेंज होतो पहिल्यांदा रन होत असतो फ्रॉम जे आपल्या ओरेकलचे सर्व्हिसेस फ्रॉम करतात म्हणजे मग बाबा सांग टेबल कोणता आहे त्या टेबल कंडिशन आहे का कंडिशन असेल तर ठीक नसेल तर ठीक मग काय ग्रुप केलेलं आहे का ग्रुप केलं असेल तर मग हॅव्हिंग लावतात ग्रुप केला असेल तर काही कंडिशन लावली का बाबा हॅव्हिंग नाही हो मग त्याच्यानुसार मग सिलेक्ट हा काही कॅल्क्युलेटेड केलेला आहे चार लोकांनी डेटा हा दाखवतो. आणि हा दाखवल्यानंतर म्हणतात की बघ बरं ऑर्डरिंग आहे म्हणजे जो डेटा इथपर्यंत आलाय त्याला ऑर्डरिंग करण्याचं काम लागलं ऑर्डर
This is like how execution sequence work, and this is the own writing sequence of aggregate function, sorry, of SQL clauses. एक अजून थोडंसं बघा इथं बघा काय दिलेलं आहे इथं आहे आपल्याकडे सिक्वेन्स दिलेला आहे त्याचं काय काय होतं की एक्झिक्युशन होतं कसं एक क्युरी लिहिली क्युरीकडे नाही जात सध्या तुम्हाला स्पेसिफाईड सांगतो नाव काय म्हणते स्पेसिफाईड सोर्स टेबल ऑफ म्हणजे फ्रॉम म्हणतो की सुरुवातीला जेव्हा क्युरी आपण रनवर क्लिक करतो तर पहिल्यांदा फ्रॉम कडे जातं सर्व्हिसेस म्हणजे कोणता टेबल तर फ्रॉम म्हणतो की बाबा बाबा काय कुठला टेबल आहे बाबा फ्रॉम म्हणतो आहे टेबल हा काहीतरी नाव आहे फॉर्मवर आलो मग परत असं सर्व्हिसच्या जेव्हा काही कंडिशन आहे त्या कंडिशन तो काही नाही बघा काहीच कंडिशन जर असेल हा हाय कंडिशन एक आयडी हाच डेटा वापरला आयडी इज ग्रेटर दॅन 10 हाच डेटा वापरला मग जातो ग्रुप भाई ग्रुप काय लावलेला आहे असेल लावलेला तर मग लगेच म्हणतात की ग्रुप काय लावलं असेल तर हॅव्हिंग म्हणजे ग्रुप डेटावर आपण कधी फिल्टर कोणत्या एक्शन फिल्टर लावू शकतो तर हॅव्हिंग लगेच म्हणतो हॅव्हिंग आहे का मग असेल हॅव्हिंग तर ठीक जेव्हा या चारही कॅल्क्युलेशन कम्प्लीट होतात तेव्हा जो डेटा ऍट लास्ट आउटपुट होतो तो सिलेक्ट करतो मग जी प्रिंट करतो जेव्हा सिलेक्ट करा सिलेक्ट म्हणतो बाबा ऑर्डरिंग आहे का बघायचं जो डेटा आहे फायनल कॅल्क्युलेशन निघेल त्याचं ऑर्डरिंग ऍट लास्ट वेळ होतो ऑर्डरिंग काय म्हणतो सगळं तुमचं कॅल्क्युलेशन झालं मला एकदाच द्या म्हणजे नीट ऑर्डरिंग करतो आणि मग येतो ऑर्डर बॅक ऑर्डर बॅक आलो मग तो डेटा की अकॉर्डिंग टू कंडिशन कसा सॉर्ट करायचा असेंडिंग डिसेंडिंग तो करून देतो. मग फायनल रिझल्ट आपल्याला भेटतो जो काय आपण चालू सकाळी तर काय केलं सगळे कमांड आपले सर प्रोसेस select from where group by department. इथं काय करणार आहे क्युरी काही कोणाला सांगू शकत क्युरी काय करते बेसिकली माहिती का ही क्युरी असे लोक किंवा डिपार्टमेंट दाखवत त्यांची एम्प्लॉई 2 पेक्षा जास्त सिंपल आणि ज्यांची सॅलरी 30,000 पेक्षा जास्त पहिली सुरुवात कशी होणार फॉर्म जाणार एम्प्लॉई करायला मग गेला मग फ्रॉम कडे बघ म्हणते बाबा काही कंडिशन दिली का हो कंडिशन दिली 30,000 पेक्षा जास्त लोक पाहिजे त्यांना घेतलं मग सॅलरीसाठी 30,000 पेक्षा जास्त तेच लोक पुढे ढकलण्यात येतील आले मग म्हणणार बाबा ग्रुप आहे तर वेळ क्लास आहे ना ग्रुप आहे का बघ आहे ना ग्रुप आहे डिपार्टमेंट वाईज ग्रुप आहे की डिपार्टमेंट वाईज ग्रुप आहे ग्रुप आहे डिपार्टमेंट समजा आय टी एच आर सेल्स वगैरे वगैरे लगेच तो म्हणणार मग मला काय कर फक्त जे लोक आहेत ना सॅलरी 30,000 पेक्षा जास्त आहे आणि त्यांचे लोक डिपार्टमेंट 2 पेक्षा जास्त आहेत, तेच लोक प्रिंट तर ठीक आहे म्हणजे आपण सिलेक्ट सिलेक्ट करायचं मग सगळा डेटा जो कॅल्क्युलेट झालेला आहे किंवा ऑर्डर भेटलेला डिपार्टमेंट वाईज असेल नाही का त्याचं आउटपुट आपल्याला इथं दिसते का एच आर इज इक्वल टू आय टी इज इक्वल टू सेल्स इज इक्वल टू इथं दाखवलं तर तेच प्रिंट होतं जे की आपली एक ती 2 पेक्षा जास्त आहेत आणि त्यांची सॅलरी 30,000 पेक्षा जास्त आहे So this is how all our clauses work. Like I hope so. आपण क्लॉजेस पाहिलेले आहेत थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली ज्यामध्ये आपण पाहिले थेरॉटिकली क्लॉजेस काय असतात सिंपल भाषेमध्ये आपण पाहिले त्यांना पार्ट्स मध्ये शिकतो आपण जे की क्युरेसी पार्ट दर्शवतात वेगवेगळे त्यानंतर आपण पाहिले त्यांना थोडस जवळून झालं सिलेक्ट डेटा कुठला दाखवतो ते सांगतो त्यानंतर आपण वेळ दाखवतो वेळ दाखवतो आपल्याला तो म्हणतो की डेटावर काही फिल्टर लावायचं काय कंडिशन लावायचं त्यानंतर आपण हायरिंग बघितलं सॉरी ग्रुप बॅग बघितलं जो डेटा ग्रुप करण्यासाठी हेल्प करतो आपल्याला त्यानंतर आपण ऑर्डर बॅग बघितलं डेटाला ऑर्डरिंग करतो सॉर्टिंग करून देतो त्यानंतर आपण हायरिंग बघितली जी की ग्रुप बॅग केल्यानंतर डेटाला फिल्टर लावण्यासाठी हेल्प करतो आपल्याला देन आपण बेसिकली त्या सिक्वेन्स बघितलं ऑर्डर सिक्वेन्स कोणता किंवा एक्झिक्युशन सिक्वेन्स कोणता सॉरी रायटिंग सिक्वेन्स कोणता आणि एक्झिक्युशन सिक्वेन्स कोणता नाही आपण थोडंसं एक्झाम्पल ही बघितलं ॲज वेल ॲज आपले वरॅक्युलर ह्या सर्व त्याला सर्व आपले रन बी करून बघितले की ऍक्च्युअली कशा दिसतात आय होप सो आपल्याला बेसिक नॉलेज ऑफ वरॅक्युलर कळला असेल आय होप सो तर या व्हिडिओ बरा वाटला असेल असंच बघत राहा चालेल का आणि मला सांगत राहा की आपल्याला आणखी काही इम्प्रूव्ह करू शकतो राईट मीही शिकत आहे तुम्ही सगळे शिकत असा दॅट्स वॉट टुडे एक म्हणू शकतो हॅव अ गुड डे बाय थँक्यू अशा प्रकारे भेटून नेक्स्ट व्हिडिओ